अ, मागील काही दिवसापासून सुमारे 1 महिन्यापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आणि आमचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे साहेब यांनी गुन्हे शाखेला जे जुने अनडिटेक्टेड मर्डर्स किंवा हिनस क्राईम आहे आणि ज्यामधील आरोपी निष्पन्न आहेत परंतु फरार आहेत यांचा नव्याने शोध घेण्यासाठी आदेशित केलेला आहे. नुकतंच शासनाने काही आता आपल्याला वेगवेगळे पोर्टल्स, टेक्नॉलॉजी टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत. सोशल मीडियाचा एवढा सध्या वापर होतो त्यामुळं ओपन सोर्स इंटेलिजन्समध्ये सुद्धा बरीच माहिती उपलब्ध होते. त्यामुळं या सगळ्या जुन्या केसेसमधील जे पाहिजे किंवा फरारी आरोपी आहेत यांचा शोध घेण्याची मोहीम आम्ही राबवतोय. आणि आपल्याला माहीत असेल की काही दिवसापूर्वी आपण मर्डरमधले, ॲक्सिडेंटमधले ज्यांचे वॉरंट्स किंवा प्रोक्लेमेशन्स निघालेले आहेत असे बरेच आरोपी नवी मुंबईने अटक केलेले आहेत. त्याच प्रकारे याच्यामध्ये आपल्या कारवाई दरम्यान रबाळे पोलीस स्टेशनला सुमारे 13 वर्षापूर्वी, ज्यावेळेस रबाळे MIDC आणि रबाळे एकच पोलीस स्टेशन होतं, 13 वर्षापूर्वी 15 ऑक्टोबर 2012ला एक मामा भाचे एका कंपनीमध्ये रबाळे MIDC मध्ये सिक्युरिटीचं काम करत होते. आणि जो मयत आहे मामा, त्यांचं नाव आहे भाऊलखन यादव. यांच्याकडं तो जो भाचा आहे, हा आरोपी आहे छोटू यादव म्हणून, हा त्याचे जे जमलेले पैसे आहे, काम केलेले पैसे ते मामाकडेच जमा करत होता. आणि त्याला गावी जायचं असल्याने तो मामाकडे ते पैसे मागत होता आणि मामा ते देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळं त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि तिथं नारळाची झाडं होती त्या बंद पडलेल्या कंपनीमध्ये. नारळ तोडण्यासाठी त्यांनी एक हत्यार घेतलेलं होतं. त्या हत्याराने या छोटू यादवने त्यांच्यावर वार केले आणि त्याच्यात ते मयत झाले होते. आणि हा छोटू यादव तेव्हापासून आपलं फरार झालेला होता. भरपूर प्रयत्न केले परंतु तो मिळत नव्हता. आता नव्याने जे आपल्याला ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पुन्हा त्याचा शोध घेतला असता, तो नागपूर इथं सध्या असल्याचं निष्पन्न झालं. आणि त्यानुसार क्राईम ब्रांचचे सेंट्रल युनिटचे सिनियर PI सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमचे PSI रेड्डी आणि PSI संजय पवार असे टीमसह नागपूर येथे गेले. तो छोटू यादव मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याने गुन्हा कसा घडला याची माहिती दिली. त्याला रबाळे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे. तो गुन्हा आरोपी मिळत नसल्यामुळं फायनल केलेला होता. आरोपी मिळून येत नाही म्हणून त्याचा तपास तुर्तास त्यावेळी तपास बंद केलेला होता. तो गुन्हा पुन्हा तपासावर घेऊन त्या आरोपीला आज रोजी रिमांडसाठी कोर्टात हजर केलेला आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने 5 दिवसाची रिमांड दिलेली आहे. नाही, दुसरं काही त्याचा रेकॉर्ड नाही आहे. हा एकच गुन्हा आहे.